नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी गणित प्रकरण दुसरे समांतर रेषा व छेदिका हे प्रकरण आपण पाहत आहोत। या प्रकरणामध्ये समांतर रेषा व छेदिका हे आपण पाहिलेले आहे आणि आता आपण छेदिकेमुळे तयार होणारे कोण कोणकोणते तयार होतात ते आपण पाहणार आहोत। आता या ठिकाणी मी एक आकृती काढलेली आहे, पहा। रेषा AB व रेषा CD या दोन रेषांची EF ही छेदिका आहे। या दोन रेषांना EF या रेषेने छेदलेला आहे। छेदनबिंदू कोणकोणते आहेत तर या AB रेषेला छेदनबिंदू G आहे आणि C आणि D या रेषेला छेदनबिंदू H आहे। हे दोन छेदनबिंदू आहेत G आणि H। आता G जवळ किती कोण तयार झालेले आहेत? AB रेषेला EF या बिंदूने G बिंदूत छेदल्यामुळे ह्या G या बिंदूजवळ किती कोण तयार झालेले आहेत आपण पाहिलेले आहे। याच्या अगोदर 4 कोण तयार झालेले आहेत, बरोबर। इथे 4 कोण तयार झालेले आहेत। तसेच H बिंदूजवळ किती कोण तयार झालेले आहेत? 4 कोण तयार झालेले आहेत। म्हणजे हे 4 आणि हे 4 असे मिळून एकूण 8 कोण तयार झालेले आहेत। या 8 कोणांचाच आपण अभ्यास आता करणार आहे। तर याच्यामध्ये G ह्या कोणाजवळ आणि H ह्या कोणाजवळ तयार झालेले वेगवेगळे जे कोण आहेत त्याच्यातला पहिला जो आहे तो संगत कोण। पहिला आपण पाहणार आहे ते संगत कोण। संगत कोण कोणकोणते येतात ते आपण बघूया। बघा, ज्या जोडीतील कोणांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवितात। बघा, ज्या जोडीतील छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवितात आणि राहिलेली भुजा जी आहे ती छेदिकेच्या एकाच बाजूला असतात त्या कोणांना संगत कोण म्हणतात। बघा, आता इथं कोण AGE हा इथे एक कोण तयार झालेला आहे। आता यांची भुजा कोणकोणती आहे पहा। GA हा इकडे एक भुजा आहे आणि GE ही एक भुजा आहे। आता ह्या दोन भुजा आहेत। आता तशीच भुजा एकाच दिशेला छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवितात असं म्हटलेलं आहे। म्हणजे बघा कुठला या ठिकाणी दुसरा कोण कोणता येणार? GHC म्हणजे ह्याची भुजा सुद्धा इकडच्याच बाजूला येणार आहे आणि ह्याची सुद्धा भुजा इकडची येणार आहे आणि ह्याची सुद्धा भुजा इकडचीच येणार आहे। म्हणजे एकच दिशा दर्शविते। आणि राहिलेल्या ज्या दोन भुजा आहेत त्या छेदिकेच्या एकाच बाजूला असतात। राहिलेल्या ज्या दोन भुजा आहेत त्या दोन कोणांच्या त्या छेदिकेच्या एकाच बाजूला असतात तेव्हा त्यांना संगत कोण म्हणतात। आता पहा, संगत कोण कोणकोणते तयार झाले पहा। म्हणजे या ठिकाणी आपण संगत कोणांची नावं लिहू शकतोय। संगत कोण कोणकोणता तयार झाला बघा। EGA कोण EGA व संगत कोण दुसरा। आता याचा संगत कोण कोणता आहे? GHC, बरोबर आहे। GHC ही एक जोडी तयार झाली। अशा एकूण अजून किती जोड्या तयार होणार? एकूण 8 कोण आहेत। म्हणजे जोड्या किती तयार होणार? 4 जोड्या तयार होणार आहेत, बरोबर। याच्यातली एक जोडी झाली। आता दुसरी जोडी बघा। आता आपण ह्या कोणाचा विचार करूया। आता ह्या कोणामध्ये हा एक कोण येणार आणि हा एक कोण येणार का? तर ह्याच्या छेदिकेवरील भुजा ही एकच दिशा दर्शवितात। म्हणजे ह्या कोणाची ही भुजा आणि ह्या कोणाची ही भुजा ही एकच भुजा दर्शवितात आणि छेदिकेच्या एकाच बाजूला दुसऱ्या भुजा कशा आहेत? छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत। म्हणून हा कोण आणि हा कोण संगत कोणाचा होऊ शकतो। म्हणजेच कोण या ठिकाणी EGB कोण EGB व कोण GHD हा एक संगत कोण तयार झाला। अजून कुठला तयार होतोय पहा। अजून संगत कोण कोणता तयार होतोय तर या ठिकाणी
जी एच हा एक इथं तयार होणारा कोन आहे AGH. आता ह्याची दिशा छेदिकेवरील दिशा इकडची आहे, म्हणजे इथंच ह्या छेदिकेवरची दिशा इकडं आहे, ह्या कोनाची दिशा इकडं आहे की नाही. म्हणजे हा इकडं ही एक छेदिक आहे, म्हणजे छेदिकेवरील दिशा एकच दिशा दर्शवितात. म्हणजे ह्या कोनाची भुजा ही इकडची आहे, ही दिशा दर्शविते, आणि ह्या कोनाची सुद्धा हीच दिशा दर्शविते. म्हणजे हा कोन आणि हा कोन हा संगत कोन होतो. म्हणजेच आणि छेदिकेच्या दुसऱ्या भुजा ज्या आहेत ह्या छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत. म्हणजेच कोन AGH, कोन AGH व कोन कोणता येणार CHF. ह्या 3 जोड्या तयार झाल्या. आता राहिलेले कुठली जोडी आहे पहा. बरोबर आहे. आता इथं राहिलेली जोडी कोणती आहे पहा. ही जोडी राहिलेली आहे आणि हा एक कोन आहे, ही जोडी राहिलेली आहे. आता ह्याच्या भुजा पहा. कोन BGH च्या भुजा कोणत्या आहेत GH, जे इकडची आहे, आणि दुसरी भुजा कोणती आहे छेदिकेच्या एकाच बाजूला आहे GB, ही इकडची एक आहे. त्या कोनाची पहा HF ही इकडच्याच दिशेला आहे. म्हणजे ह्या कोनाची भुजा इकडचीच आहे आणि ह्या कोनाची भुजा इकडचीच आहे. एकच भुजा म्हणजे छेदिकेवरील एकच दिशा दर्शवितात आणि राहिलेल्या भुजा ह्या छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत. म्हणजेच BGH, कोन BGH व कोन DHF असे हे एकूण 8 कोन आहेत. ह्या 8 कोनांच्या एकूण जोड्या किती तयार झाल्या 4 जोड्या तयार झाल्या. 1 2 3 4 जोड्या तयार झाल्या. म्हणजे 8 कोनांच्या 4 जोड्या तयार झाल्या. त्यांना काय म्हणायचं संगत कोन. ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवितात आणि राहिलेले भुजा आहे ती छेदिकेच्या एकाच बाजूला असतात, तेव्हा त्यांना संगत कोन असे म्हणतात. आता हे संगत कोनांचे आपण कोणकोणते संगत कोन आहेत हे आपण पाहिलेले आहे. त्यानंतर तयार होणारे जे कोन आहेत की दुसरा प्रकार जो आपण पाहणार आहे त्याच्यातला आंतरकोन. दुसरा प्रकार आंतरकोन. आता आंतरकोन कोणते तयार होतात त्याच्यामध्ये, त्या आकृतीमध्ये आंतरकोन कोणते तयार होतात. ज्या जोडीतील कोन हे 2 रेषेंच्या आतील बाजूस तयार होतात. 2 रेषांच्या आतील बाजूस कोन तयार होतात आणि छेदिकेच्या एकाच बाजूला असतात, त्यांना आंतरकोन म्हणायचे. बघा, ज्या जोडीतील कोन छेदिक 2 रेषांच्या आतील बाजूस तयार होतात आणि छेदिकेच्या एकाच बाजूला तयार होतात, त्यांना आंतरकोन म्हणायचे. आंतरकोन म्हणजे आतल्या भागामध्ये तयार होणारे कोन. इथं आणि इथं हा तिकडचा बाह्य भाग झाला, इकडचा बाह्य भाग झाला, आणि हा फक्त काय झाला आंतरकोन झाला, आणि इकडच्या बाजूचा हा आंतरकोन झाला. मग आंतरकोनाच्या आणि छेदिकेच्या एकाच बाजूला तयार होणारे कोन. मग आता आंतरकोन कोणता तयार होईल सांगा. बरोबर आहे, हा एक कोन तयार होईल आणि दुसरा आंतरकोन कोणता तयार होईल, हा एक आंतरकोन तयार होईल. छेदिकेच्या एकाच बाजूला आणि 2 रेषांच्या आतल्या बाजूला तयार होणारे कोन त्याला आंतरकोन. आता या 2 कोनांची नावं पहा. तर आंतरकोन कोणकोणते तयार झाले. कोन AGH, कोन AGH व कोन CHG ही एक जोडी तयार झाली. आंतरकोनाची ही एक जोडी तयार झाली. आता तशीच इकडच्या बाजूला एक जोडी तयार होती की नाही बघा. हा एक आणि हा एक कोन तयार होतो. म्हणजे या ठिकाणी कोणता कोन तयार झाला BGH. दुसरी जोडी तयार झाली कोन BGH व कोन GHD. हा एक इथं कोन तयार झाला, हा एक कोन तयार झाला,
हा एक इथं कोण तयार झाला. म्हणजे हे दोन काय झाले, आंतरकोन झाले. आता हे दोन आंतरकोन एवढेच आहेत. हे आंतरकोन इथं दोन आहेत आणि इथं दोन, 4 आंतरकोन आहेत. त्या 4 कोणांच्या आंतरजोड्या किती तयार झाल्या, 2 जोड्या तयार झाल्या. आंतरकोन छेदिकेच्या एकाच बाजूला असतात आणि 2 रेषांच्या मध्ये तयार होणारे त्याला आंतरकोन असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रकार आहे छेदिकेमुळे तयार होणारे कोन. त्याच्यातला तिसरा प्रकार व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन. आता हे व्युत्क्रम कोन कोणते तयार होतात, तर व्युत्क्रम कोन हे छेदिकेच्या विरुद्ध बाजूला तयार होतात. छेदिकेच्या विरुद्ध बाजूला आणि त्याच्या ज्या जोडीतील कोणांची भुजा ही छेदिकेवरील भुजा ही विरुद्ध रेषा असते किंवा त्यांची विरुद्ध भुजा असते, तेव्हा त्याला काय म्हणायचं, व्युत्क्रम कोन. मग आता व्युत्क्रम कोन या ठिकाणी कोणकोणते तयार होत असतील पहा. तर याच्यामध्ये व्युत्क्रम कोन पाहत असताना याच्यामध्ये आंतर व्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन असे या ठिकाणी 2 याच्यात प्रकार आहेत. याच्यातला पहिला बघूया, आंतर व्युत्क्रम कोन. आंतर व्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन असे 2 प्रकार आहेत. आता आंतर व्युत्क्रम कोन म्हणजे 2 रेषांच्या आतल्या भागामध्ये जे तयार झालेले कोन आहेत त्याला आंतर व्युत्क्रम कोन. आता व्युत्क्रम कोन कोणते, छेदिकेच्या विरुद्ध अंगास तयार होणारे. म्हणजे आता इथं हा एक समजा इथं एक हा कोन तयार झालेला असेल तर छेदिकेच्या इकडच्या बाजूला एक कोन तयार होतोय. छेदिकेच्या विरुद्ध अंगास किंवा विरुद्ध बाजूला तयार होणारा कोन आणि त्या कोनांच्या भुजा ह्या विरुद्ध दिशा असतात, विरुद्ध दिशेला असतात. ह्या कोनाची भुजा ही इकडं आहे, ह्या कोनाची भुजा इकडं आहे आणि ह्या कोनाची भुजा इकडं आहे. म्हणजे यांच्या भुजा छेदिकेवरील भुजा ह्या विरुद्ध दिशा दर्शवितात, तेव्हा त्यांना आंतरव्युत्क्रम कोन म्हणायचे. आता आंतरव्युत्क्रम कोन कोणकोणते तयार होतील सांगा. AGH कोन AGH व कोन GHD कोन GHD हा एक या ठिकाणी आंतरव्युत्क्रम कोन तयार झाला. दुसरा आंतरव्युत्क्रम कोन कोणता पहा. या ठिकाणचा कोन हा एक झाला आणि इकडचा एक कोन झाला. म्हणजे ही बाजू इकडची आणि ही बाजू, ह्या कोनाची भुजा इकडं झाली आणि ह्या कोनाची भुजा इकडं आहे, होय की नाही. म्हणजे विरुद्ध दिशा दर्शवितात. म्हणजे या ठिकाणी हा कोन कोणता तयार झाला, ह्या कोनाचं नाव सांगता येईल BGH कोन BGH व कोन GHC म्हणजे हा कोन आणि हा कोन काय झाला, या ठिकाणी आंतरव्युत्क्रम कोन झाला. आता ह्याच्यावरूनच बाह्य व्युत्क्रम कोन. बाह्य व्युत्क्रम कोन. बाह्य व्युत्क्रम कोन कोणकोणते तयार होतात पहा. आता जसं आपण हे आंतरकोन पाहिले तसेच हे आतल्या बाजूला तयार होणारे कोन आहेत आणि जे आता बाहेरच्या भागामध्ये म्हणजे ह्या 2 रेषा ज्या दिलेल्या आहेत ह्या 2 रेषेंच्या बाहेरच्या भागामध्ये तयार होणार आहेत. मग आता कोणकोणते होऊ शकतील सांगा बघू. तर या ठिकाणी बघा, आता इथं कोणता कोन तयार होईल. आता हा कोन एक इथं झाला समजा AGE हा कोन तयार झाला. ह्याचा दुसरा व्युत्क्रम कोन कोणता तयार होईल, बाह्य व्युत्क्रम कोन कोणता होईल, छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असणार आहे आणि त्यांची दिशा सुद्धा कशी आहे, ह्याची दिशा इकडे आहे, ह्या छेदिकेवरील दिशा ही इकडे आहे, ह्या कोनाची दिशा इकडे आहे म्हणजे विरुद्ध असते. म्हणजे हा बाह्य कोन आहे, बाहेरच्या भागामध्ये तयार होणार आहे म्हणून याला आपण बाह्य कोन म्हणतो. म्हणजे त्याच्यातला कोन कोणता तयार झाला सांगा. कोन AGE
कोन AGE व कोन DHF, कोन DHF ही एक जोडी तयार झाली. अजून दुसरी जोडी कोणती तयार होते पहा. आता इथं हा कोन आहे, तसाच इकडच्या बाजूला बाह्य कोन तयार होणार आहे. हा सुद्धा बाह्य कोन आहे, हा सुद्धा बाह्य कोन आहे. छेदिकेच्या ह्या बाजूला एक, ह्या बाजूला एक आहे. म्हणजे या ठिकाणी कोन EGB, कोन EGB व कोन CHF, कोन CHF हे या ठिकाणी बाह्य व्युत्क्रम कोन तयार झालेले आहेत. आता या ठिकाणी हे आंतर व्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन तयार झाले आहेत. ह्या कोनांच्या या ठिकाणी 3 प्रकार आहेत. संगत कोन, आंतर कोन आणि व्युत्क्रम कोन. आता ह्या व्युत्क्रम कोनामध्ये परत त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, आंतर व्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन. बाह्य व्युत्क्रम कोन आणि आंतर व्युत्क्रम कोन असे व्युत्क्रम कोनामध्ये 2 प्रकार आहेत. आता जे या दोन्ही ज्या आता आकृत्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, संगत कोन, आंतर कोन आणि व्युत्क्रम कोन, यांची आकृती काढायची आणि प्रत्येक कोनांची या ठिकाणी छेदिकेमुळे तयार होणारे जे कोन आहेत, संगत कोन, आंतर कोन आणि व्युत्क्रम कोन, त्या कोनांची या ठिकाणी नावे लिहायची आहेत. धन्यवाद.